रावे संघ ऑन फील्ड असणार आहे आणि फलंदाजीसाठी हनुमानपाडा संघाची सलामीची जोडी सर्वेश आणि रोहन यांच्या स्वरूपात ही जोडी आपल्याला मैदानावर पाहायला मिळेल। राव्या संघाच्या वतीने गोलंदाजी मार्कवर प्रथम षटक फेकण्यासाठी गोलंदाज असणार आहे हर्षित हर्षल। लेस प्ले गेम ऑन या ठिकाणी होतोय। या सामन्यातील पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर असणार आहे हर्षद आणि फलंदाजी मार्कवर फलंदाज सज्ज होतोय सर्वेश। पहिला चेंडू या षटकातील या इनिंग मधला सुरेख चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न होता। बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही, चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय। निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होते। सुरेख चेंडू होता, त्याला स्वीप करण्याचा प्रयत्न झाला होता फलंदाज सर्वेश यांच्या माध्यमातून, परंतु प्रयत्नाने या ठिकाणी अपयश येतोय। शफल होऊन पुन्हा एकदा तोच शॉट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता। वारंवार त्याच पद्धतीची बॅटची पोझिशन आपण पाहतोय। सर्वेश या फलंदाजाकडून काहीच चेंजअप करावं लागेल। गोलंदाजीचा विचार करून फटकेबाजी करावी लागेल। फलंदाज सर्वेश या फलंदाजाला चुकीचे शॉट अटेम्प्ट करतोय हा फलंदाज सर्वेश। पुन्हा एकदा शफल करून पॉइंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची इनरेज लागते। पहिला झटका बसेल सर्वेश यांच्या स्वरूपात हनुमानपाडा या संघाला। सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल गोलंदाज हर्षद यांच्या माध्यमातून होताना पाहतोय। बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकल्यानंतर काहीच दडपणाखाली होता हा फलंदाज सर्वेश। वारंवार चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झाला होता, परंतु आत्ताचा चेंडू पॉइंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु ऑफ स्टिकच्या जवळून जाणारा हा चेंडू होता। बॅटची इनरेज लागली, सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन हा चेंडू विसावला आणि पहिला झटका बसला तो म्हणजे हनुमानपाडा या संघाला। सर्वेश यांच्या स्वरूपात बॅक टू पेव्हिलियन परततोय सर्वेश। सर्वेश यांची जागा घेण्यासाठी मैदानात जातोय फलंदाज विवेक। सामना 4 षटकांचा असणार आहे। 4 षटकातील 24 चेंडू मधील 3 चेंडूंचा या ठिकाणी खेळ झालेला आहे। 3 चेंडू मागे 1 गाड्याच्या मोबदल्यात धाव फलकावर धाव संख्या हनुमानपाडा या संघाची 0 अशी या ठिकाणी नोंदवली जाते। धाव फलकावर धाव संख्या अद्यापपर्यंत एकही जमवलेली नाही हनुमानपाडा या संघाने। गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज असणार आहे हर्षिद। उंच खुरा गोलंदाज हॅम ऍक्शनने गोलंदाजी करतो या ठिकाणी। उर्फी स्वरूपाचा चेंडू होता, कव्हरच्या दिशेने खेळून काढतो, क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतो पर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय। दुसरी धाव देखील सहजगत्या प्राप्त करतोय। गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहतोय। सुरेख फटका देखील अटेम्प्ट केला होता फलंदाज विवेक याने। या 2 धावेने संघाचा आणि वैयक्तिक खातं देखील ओपन करतोय विवेक हा फलंदाज। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हर्षद पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडूला खेळून काढतो, परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करत नाही। दुसरा झटका बसेल हनुमानपाडा या संघाला विवेक यांच्या स्वरूपात। विवेक देखील माघारी परततोय, काहीसा बॅकफुटला जाताना दिसतोय हनुमानपाडा हा संघ। असं वाटत होतं मोठी फटकेबाजी होईल हनुमानपाडा या संघाच्या बाजूने, परंतु विवेक सारखा एक मातब्बर खेळाडू देखील माघारी या ठिकाणी परतला। वैयक्तिक 2 धावसंख्येची खेळी करून आणि संघाच्या अकाउंट मध्ये देखील 2 धावसंख्या या ठिकाणी अर्जित केली जाते। दादर विपक्ष मी सामना बघितला होता आणि त्या दादर विपक्ष हनुमानपाडा असा हा सामना रंगला होता अक्षय सर। आणि त्यामध्ये
अक्षरशः दादर या संघाला हनुमानपाडा संघाने पराभूत केलं होतं आणि त्यामध्ये मोलाचं योगदान या विवेक या फलंदाजाचं राहिलं होतं. परंतु आज प्रत्येक दिवस प्रत्येक व्यक्तीचा सारखा नसतो, परंतु आज 2 धावसंख्या धावफलकावर अर्जित करून विवेक माघारी परतला. फलंदाजी मार्कवर प्रफुल्ल असणार आहे या ठिकाणी. सुरेख चेंडू कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढतोय. क्षेत्ररक्षक कव्हरचा चेंडूला फील्ड करेल तोवर एक धावसंख्या सहजगत्या प्राप्त करतोय. एक षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेचा या ठिकाणी षटक समाप्त होतोय. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 बाद 3 अशी धावसंख्या. सुरेख षटक म्हणावा लागेल. हर्षद या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण या मैदानावर पाहिला. अचूक टप्प्याचा मारा. गोलंदाजाला वेग असणं गरजेचं नाही तर टप्पा महत्वाचा आहे. वारंवार त्या टप्प्यावर गोलंदाजी आपण पाहिली हर्षद यांच्या माध्यमातून आणि त्या टप्प्याचा फायदा पुरेपूर उचलला या गोलंदाजाने आणि धावसंख्येला काहीसा लगाम घालण्यात या ठिकाणी यश प्राप्त केलं हर्षद या गोलंदाजाने. गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक घेऊन येईल गोलंदाज संकेत. हा देखील एक ऑलराऊंडरच्या भूमिकेत संकेतला अनेक मैदानावर आपण पाहिला असेल. वेगवान पद्धतीची गोलंदाजी करणारा हा संकेत रावा संघामध्ये असे भरपूर प्लेयर आहेत की ते सुरेख खेळ अनेक मैदानांवर त्यांनी दाखवलेला आहे. त्याच्यातील हा संकेत एक फलंदाज. मी म्हटलं होतं वेगावर स्वार होऊन आलेला हा गोलंदाज आहे. पहिल्याच चेंडूवर विकेट प्राप्त करतोय. प्रफुल्ल सारखा खेळाडू माघारी परततोय. प्रफुल्ल यांची जागा घेण्यासाठी मैदानात जातोय गणेश. आपण जर पाहिलं तर सर्वेश आणि प्रफुल्ल यांची बॅटची जे ऍक्शन आपण जर पाहिली तर समसमान होती. कारण सर्वे देखील तेच शॉट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करत होता परंतु त्याला देखील त्या ठिकाणी अपयश प्राप्त झालं आणि प्रफुल्लने देखील तीच करामत करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूला मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न बिग हिट करण्याचा प्रयत्न प्रफुल्ल यांच्या माध्यमातून झाला होता परंतु चेंडू सरळ बॅट आणि बॉलच्या संपर्क नसल्या कारणाने सरळ जाऊन यष्ट्यांवर आदळला आणि त्रिपोला चीज झाला. तिसरा विकेट गमावला हनुमानपाडा या संघाने 3 धावांवर. एक चांगली अशी पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल हनुमानपाडा या संघाला. या ओव्हरच्या शेवटपर्यंत या दोन्ही खेळाडूंना मैदानावर राहावं लागेल कारण पार्टनरशिप ही क्रिकेटमध्ये महत्वाची असते. एका बाजूने विकेट पडत राहिले तर निश्चितच कोणताही संघ दडपणाच्या छायेखाली जातो तर तो दडपण निश्चितच हटवावा लागेल फलंदाज गणेश याला. प्रत्येक खेळाडूची जर खेळण्याची पोझिशन हनुमानपाडा संघाची पाहिली तर मिड विकेटच्या दिशेने स्वीप शॉट करण्याचा प्रत्येक खेळाडूचा आपण या ठिकाणी प्रयत्न पाहिला परंतु प्रयत्नांना अद्यापपर्यंत एकाही खेळाडूच्या यश प्राप्त झालं नाही. या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज संकेत. शॉर्ट पिच स्वरूपात लोवर फुलटा चेंडू होता. चेंडूला भिडकावतोय. चेंडू जातोय सरळ 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 सीमारेषा पार. षटकार. षटकाराने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 9. आता कुठे धावसंख्येला एक आकार प्राप्त होतोय. खराब चेंडू. खराब चेंडूचा पुरेपूर समाचार घेतला फलंदाज गणेश याने. सागर या फलंदाजाने. सागर हा देखील एक आक्रमक फलंदाज ओळखला जातोय. HPL मध्ये या फलंदाजाची मी फलंदाजी पाहिली होती. आक्रमक दर्जाची फलंदाजी याच्या माध्यमातून होताना आपण पाहिली. मिड विकेटच्या दिशेने चेंडूला खेळून काढतोय. क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल
तोवर एक धाव सहजगत्या प्राप्त करतो. एक धावेने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 10. या षटकातील अद्यापपर्यंत 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 2 चेंडू मागे किती धावसंख्या धावपटलावर अर्जित केली जाते. हनुमानपाडा संघाचा तारणहार म्हणून ओळखला जाणारा हा सागर आपण मैदानावर पाहतोय. सागर शेवटच्या षटकापर्यंत जर मैदानावर राहिला तर निश्चितच 30 अबाव स्कोर हनुमानपाडा संघ धावपटलावर अर्जित करू शकतो. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होतोय. संकेत सुरेख चेंडू कव्हरच्या दिशेने खेळून काढतोय. क्षेत्ररक्षकाला चकावतोय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवर जाईल, कव्हरच्या दिशेने फील्ड करेल, तोवर 2 धावसंख्या सहजगत्या प्राप्त करतोय. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 12. सुरेख आता धावसंख्येला एक वेग मिळालेला दिसतोय हनुमानपाडा या संघाच्या बाजूने. कारण पहिल्या षटकामध्ये पाहिले तर 3 धावसंख्या खर्च केल्या होत्या गोलंदाज हर्षद याने, परंतु हा काहीसा मागडा षटक ठरतोय संकेत यांचा. या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. शेवटच्या चेंडूवर किती धावसंख्या जमवू शकतोय फलंदाज रोहन. सुरेख चेंडू शेवटचा गोड करतोय गोलंदाज संकेत. या षटकामागे जर विचार केला तर संकेत या गोलंदाजाने या षटकामध्ये 9 धाव संख्या खर्च करत 1 विकेट आपल्या खात्यामध्ये प्राप्त केली आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचली 3 बाद 12 अशी धावसंख्या हनुमानपाडा या संघाची या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज असणार आहे मनीष. राव्या संघाच्या वतीने हा 3रा षटक फेकला आणि वैयक्तिक पहिला षटक फेकण्यासाठी तयार आहे गोलंदाज मनीष. जेव्हापर्यंत सागर सारखा एक हार्ड हिटर फलंदाज मैदानात आपण पाहतोय तेव्हापर्यंत अशा प्रलंबित असणार आहेत हनुमानपाडा संघाच्या की आपला स्कोर 30 अबाव जाऊ शकतो. कारण एक हार्ड हिटर फलंदाज सागर ओळखला जातोय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज मनीष. शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू भिडकावतोय फाईन लेगच्या दिशेने सीमारेषा पार. षटकाराने स्वागत केला जातोय. पहिल्याच चेंडूवर पुरेपूर समाचार घेतला जातोय गोलंदाज मनीष याचा. 6 धावेने धावफलक पुढे जाईल. त्याचा पुरेपूर समाचार घेतोय सागर हा फलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर गोलंदाज असणार आहे मनीष. फलंदाजी मार्गावर तोच हार्ड हिटर फलंदाज सागर आपण पाहतोय. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करतोय. चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषा पार. षटकाराने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 24. एक आकार प्राप्त होतोय धावसंख्येला. एक सुरेख फलंदाजी सागर यांच्या माध्यमातून पाहतोय. कायसा दडपणाखाली गेला असेल गोलंदाज. यंगस्टर गोलंदाज आहे परंतु त्याला दडपणाखाली आणतोय फलंदाज सागर. सुरेख फटकेबाजी सागर यांच्या बॅट मधून पाहतोय. शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू होता. स्लोवर डिलिव्हरी केली होती परंतु पंचांच्या माध्यमातून हा चेंडू वाईड घोषित करण्यात येतो. उंची जास्त होती चेंडूला. धावसंख्या धावपटलावर जाऊन पोहोचेल 25. अद्यापपर्यंत 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 2 चेंडू मागे या गोलंदाजाने 13 धावसंख्या खर्च केलेल्या आहेत.
अक्षरशः रावा संघ आता बॅकफुटला जाताना दिसतोय. चेंडूला उचलला, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, कोणतीही चुकी करणार नाही. सागर सारखा फलंदाज जातोय बॅक टू पेव्हिलियन. वैयक्तिक 19 माघारी परततोय सागर हा फलंदाज. सागर या फलंदाजाने 5 चेंडूंचा सामना केला. 5 चेंडू मागे 19 धावसंख्या आपल्या संघाच्या खात्यात त्याने जमा केलेली आहे या ठिकाणी. फलंदाज जातोय सागर यांची जागा घेण्यासाठी. हर्षद पुन्हा एकदा त्याच पद्धतीने शॉट अटेम्प्ट केला जातोय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न होता परंतु झेल ड्रॉप करतोय. निश्चितच जितेगावचे संतोष यांच्याकडून रोहन या फलंदाजासाठी या ठिकाणी एका षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. संतोष दादा यांच्याकडून, जितेगावचे हे संतोष दादा आहेत, त्यांच्याकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. रोहन या फलंदाजासाठी एका षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात आलेला आहे. परंतु षटकार मारणं गरजेचं आहे तो पारितोषिक घेण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मनीष, फलंदाजी मार्कवर फलंदाज असणार आहे रोहन. डावखुऱ्या हाताचा फलंदाज, चेंडू हवेत, नोमॅन लँड मध्ये चेंडू पडतोय. एका धावेवर समाधान मानावा लागतोय. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 27. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. या षटकातील शेवटचा चेंडू कशा पद्धतीने खेळून काढतोय फलंदाज हर्षल. एक मोठा फटका अटेम्प्ट करावा लागेल हर्षल या फलंदाजाला. ऑफ स्टिकला सोडून जाणारा चेंडू होता. पंच प्रशांत बांदोडेकर यांच्या माध्यमातून हा चेंडू वाईड घोषित करण्यात आला. एक्स्ट्रा धावेची धावफलकात भर पडते. धावफलक जाऊन पोहोचतो 28 या धावसंख्येवर. काहीसा मागडा ठरतोय गोलंदाज, काहीसा म्हणण्यापेक्षा भरपूर प्रमाणात मागडा ठरलाय हा गोलंदाज मनीष. पुन्हा एकदा लेग स्टिकला सोडून जाणारा चेंडू होता. पंचांच्या माध्यमातून हा देखील चेंडू स्वेअर घोषित करण्यात येतो. पुन्हा एकदा एक्स्ट्रा धावेची भर पडेल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 29. सुरेख धावसंख्या म्हणावी लागेल असं वाटत होतं. कुठेतरी बॅकफुटला आहे हनुमानपाडा संघ. त्यानंतर सागर याची फलंदाजी आपण मैदानावर पाहिली. आपलातून दर्जाचे फटके, पॅडची एनर्जी लागते, चेंडू जाईल. सेकंड किपरला चाकावून क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल तोवर 1 धाव सहजगत्या प्राप्त करतोय. 1 धावेने धावफलक. धावफलकावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 30. या षटकामध्ये मनीष या गोलंदाजाने 18 धावसंख्या खर्च केल्या. 18 भरपूर प्रमाणात मागडा ठरला. कारण आपण जर या मॅचचा पूर्ण विवरण केला तर पहिला षटक हर्षद या गोलंदाजाने फेकला होता. गोलंदाजी करत असताना हर्षद या गोलंदाजाने मोहलाचे 2 विकेट प्राप्त करत असताना 3 धावसंख्या खर्च केल्या. त्यानंतर गोलंदाजीसाठी आलेला गोलंदाज संकेत याने 1 विकेट प्राप्त करत असताना 9 धावसंख्या खर्च केल्या. टोटल धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपटलावर होती 12. त्यानंतर गोलंदाजीसाठी आला होता मनीष, परंतु मनीष हा गोलंदाज कायसा मागडा ठरला. 1 विकेटच्या मोबदल्यात त्याने 18 धावसंख्या खर्च करत निश्चितच हनुमानपाडा संघाची धावसंख्येला एक वळण देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. फलंदाजी मार्कवर फलंदाज हर्षल, मजबूत बांध्याचा हा खेळाडू आपण पाहतोय. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू
स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला क्षेत्ररक्षक फील्ड करेल तोवर एक धाव संख्या सहजगत्या प्राप्त करतोय. एक धावेने धावफलक पुढे जाईल. धाव पाटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 33. शेवट 31. शेवटचा षटक म्हटला की हाणामारीचा षटक असतो आणि त्या षटकामध्ये हाणामारी करणं गरजेची असते. तशाच पद्धतीची हाणामारी करावी लागेल. जशा पद्धतीची हाणामारी सागर या फलंदाजांनी केली होती त्याच पद्धतीची फलंदाजी रोहन या फलंदाजाला करावी लागेल. कारण या फलंदाजासाठी संतोष पाटील जिते म्हात्रे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. परंतु चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल बाद करतोय फलंदाज रोहन. याला बॅक टू पेव्हलियन जाईल. हा सलामीसाठी गेलेला फलंदाज होता परंतु काही आपल्या संघासाठी ज्यावेळी हाणामारी करायची होती त्यावेळी मात्र आपला विकेट गमावून तंबूच्या रस्त्याकडे परततोय फलंदाज रोहन. रोहन यांची जागा घेण्यासाठी मैदानाकडे दाखल होईल फलंदाज कल्पेश. कल्पेश या फलंदाजाला देखील आम्ही आरपीएलच्या सामन्यामध्ये पाहिलं होतं. सुशांत मोकळे यांच्या संघातून हा खेळत होता. कल्पेश हा फलंदाज गोलंदाजी करतो. हा फलंदाज याची गोलंदाजी पाहिली परंतु फलंदाजी त्यावेळी पाहिली नाही. आता फलंदाजी पाहण्याचा योग या ठिकाणी आलेला आहे. पाहूया कशा पद्धतीची फलंदाजी करतोय. चांगली फलंदाजी केली तर निश्चितच आम्ही पुढच्या सामन्यांमध्ये या फलंदाजाची प्रशंसा करू. परंतु शॉर्टपिच स्वरूपात या ठिकाणी चेंडू फेकला जातोय. शरीराचा वेध घेतोय. शरीरावर आदळल्यानंतर चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय. तेव्हापर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. एक धावेने धाव फलक लेग बाईटच्या स्वरूपात वाढ होईल आणि धाव फलकावर धाव संख्या जाऊन पोहोचेल 32. 3 चेंडू सुरेख फेकलेत गोलंदाज रोहन याने. रोहन हा एक देखील हार्ड हिटर फलंदाज ओळखला जातोय. त्याच्या देखील नावावर अनेक विक्रम आपण पाहिलेत परंतु गोलंदाजी करताना त्याला मी पहिल्यांदाच पाहतोय. सुरेख गोलंदाजी रोहन यांच्या माध्यमातून होताना पाहतोय. 4 चेंडूंच्या मोबदल्यात रोहन या गोलंदाजाने 2 धावा खर्च करत असताना 2 विकेट मोहळाच्या आपल्या खात्यात कुणाल. निश्चितच हर्षल यांची जर आपण शरीर यष्टी पाहिली तर निश्चितच समोरचा गोलंदाज देखील घाबरून जाईल परंतु त्यांच्या बॅटमधून असे मोठे फटके आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले नाही. परंतु आता हर्षल यांची उणीव भागवण्यासाठी फलंदाज जातोय कुणाल. कुणाल या फलंदाजाला देखील मोठी फटकेबाजी करावी लागेल. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ असेल. पुन्हा एकदा शॉर्टपिच स्वरूपाचा चेंडू होता. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल तोवर सहजगत्या धाव प्राप्त केली जाते. लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय. मनीष या क्षेत्ररक्षकाकडून गोलंदाजी देखील लेझी त्याच्या माध्यमातून झाली होती. क्षेत्ररक्षणामध्ये देखील आपला 100% योगदान देऊ शकला नाही मनीष हा क्षेत्ररक्षक. या षटकातील शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर किती धावसंख्या जमेल. फलंदाज कल्पेश. पुन्हा एकदा शॉर्टपिच स्वरूपाचा चेंडू होता. बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अक्षरशः असफल ठरतोय. एकाच धावेवर समाधान मानावा लागतोय. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल निश्चितच 24 चेंडू मागे हणमनपाडा या संघाने 34 धावसंख्या धावफलकावर अर्जित केली आहे. मी म्हटलं होतं 30 अबाव स्कोर करेल हणमनपाडा हा संघ आणि निश्चितच 30 अबाव स्कोर या ठिकाणी झालेला आहे. या मैदानावर
30 अबाव स्कोर देखील जास्त होतो जर आपल्याकडे गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीचं असेल तर. परंतु या ठिकाणी जर आपण पाहिला हनुमानपाडा संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 34 धावांचा लक्ष्य या ठिकाणी 34 धावा कंप्लीट केल्या आहेत आणि निश्चितच रावे या संघासमोर 35 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. तर रावे संघाचं जर आपण बॅटिंग विवरण पाहिलं तर रोहन असेल, संकेत असेल, जे बिग हिटर म्हणून ओळखले जातात, आमचे परम मित्र प्रीतम पाटील यांना विनंती करतोय की तुम्ही वर येऊन बसावे. निश्चितच आपण पाहतोय या सामन्यासाठी 40+ फेन तालुक्याचे अध्यक्ष सतीश बालाराम पाटील यांनी हनुमानपाडा या संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून 40+ ही संकल्पना या आपल्या पेन तालुक्यामध्ये पहिल्यांदा हनुमानपाडा इथे राबवली गेली. तदनंतर हमरापूर विभाग प्रीमियर लीग 40+ आणि 40+ पेन प्रीमियर लीग असे बऱ्याचशा सामन्यांचं आयोजन ज्यांच्या माध्यमातून झाले असे सतीश बालाराम पाटील मॅन फ्रॉम हनुमानपाडा यांच्याकडून हनुमानपाडा या संघासाठी शुभेच्छा. या दरम्यान आपण पाहतोय अनिकेत दादा पाटील अर्थातच हनुमानपाड्याचे आणि राष्ट्रवादी युवकचे या विभागाचे या पेन तालुक्याचे उपाध्यक्ष आहेत. तर त्यांना विनंती करते की आपण व्यासपीठावर येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे. तर अनिकेत दादा आपण या व्यासपीठावर आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवा. आणि त्याचबरोबर आमचे नेहमी आम्हाला मार्गदर्शक असतील आणि हनुमानपाडा या टीमसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलं प्रफुल्ल दादा, त्यांचं देखील इथे आम्ही स्वागत करतोय. आणि प्रीतम दादा यांचं देखील आपण स्वागत करतोय. निश्चित आपण पाहतोय त्यांचं देखील वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन असतं आणि सहकार्य देखील असतं आणि कधी कधी आमच्यासोबत समालोचन देखील करतात. आज देखील त्यांना विनंती करतोय की आपण तर अशा आलेल्या सर्व दिग्गज मान्यवरांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि रायवदेवी रावे संघासाठी देखील रावेकरांकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. त्या दरम्यान आपण पाहतोय सिनियर प्लेयर वैभव दादा टावरी असतील, त्यानंतर आमचे दिलीप दादा असतील आणि किंग मेकर उत्कृष्ट यष्टीरक्षक रावेगावचे चंदन दादा किंग मेकर हे देखील इथे आलेले आहेत. त्यांचं देखील आम्ही शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करतोय. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून रावेगावाचे ओळखले जाणारे निलेश दादा आलेले आहेत, त्यांचं देखील आपण इथे स्वागत करतोय. सर्व खेळाडूंचं इथे स्वागत. आणि निमित्त आहे जिगर ट्रॉफी 2023. आयोजक मुख्य आमचे करणभाई यांच्यामधून ऑर्गनायझेशन केलेली ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा अंतिम दिवस फायनल दिवस. डिंगडॉंग रावे विपक्ष हनुमानपाडा या दोन संघांमध्ये लढत पाहतोय. अगदीच आपण पाहतोय 34 धावसंख्या धावक आक्रमक दर्जाचा खेळाडू आपण मैदानावर पाहतोय. आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज असणार आहे साहिल. कारण रोहन हा एक मजबूत बांध्याचा प्लेयर आणि मोठे फटके खेळणारा हा फलंदाज आपण मैदानावर पाहतोय. आक्रमक फलंदाजी करणारा हा फलंदाज, पॉवर प्लेच्या षटकामध्ये हाणामारी करणारा हा फलंदाज पाहतोय. पहिला चेंडू या षटकातील सुरेख चेंडू होता, शॉर्टपिच स्वरूपाचा चेंडू होता, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता, कोणतीही चुकी करत नाही. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होते. शॉर्टपिच स्वरूपाचा चेंडू होता, परंतु उचली जितकी पाहिजे होती तितकी या ठिकाणी मिळाली नाही. आणि निश्चितच काहू कॉर्नरच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षक प्रफुल्ल पाटील यांच्या हातात चेंडू जाऊन विसावला आणि निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता झाली. सुरेख चेंडू टोलवते, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात काहू कॉर्नरच्या दिशेने कोणतीही चुकी करत नाही. एकाच धावेवर समाधान मानावा लागतोय. एक धावेने धावफलक पुढे जाईल. धावपाटलावर धावसंख्या अर्जित केली जाईल. एक ज्या पद्धतीची गोलंदाजी होते त्या पद्धतीचा क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतोय हनुमानपाडा या संघाकडून. आता डावखोऱ्या हाताचा फलंदाज आपण पाहतोय हर्षित, तर त्याच्यासाठी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर डीप काऊ कॉर्नरच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. त्याचबरोबर लॉंग ऑफच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक तैनात केलेला आपण पाहू या ठिकाणी.
निश्चितच ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहिल्यानंतर असं वाटतंय की ओरपीस स्वरूपाचा चेंडू फेकण्यात येईल गोलंदाजाच्या माध्यमातून. सुरेख चेंडू गुडलाईन स्पॉटवर चेंडू पीच झाल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावला. या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावफलक तिथे स्थिरावतोय. सुरेख लाईन पकडलेली आहे गोलंदाज साहिल याने, कारण लेफ्टी फलंदाज आल्यानंतर ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू ठेवणं हा एक प्रत्येक गोलंदाजा एक मनसुबा असतो. तोच मनसुबा ठेवलाय साहिल या गोलंदाजाने. पुन्हा एकदा त्याच लाईनला चेंडू फेकतोय. मी म्हंटल होतं ओरपीस स्वरूपाचा चेंडू फेकण्यात येईल आणि त्या जाळ्यामध्ये फसवलं जातोय. साहिल या गोलंदाजाला हा विकेट प्राप्त होतोय. मी पाहिलं होतं अक्षय सर, मी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना ज्यावेळी पाहिली ना त्यावेळीच मी समजलं की गोलंदाज कशा पद्धतीची आता गोलंदाजी करणार आहे. कारण त्याने पाहिलं इकडं लेग साइडला काऊ कॉर्नरच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक सर्वेश पाटील यांच्यासाठी देखील या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. प्रीतम पाटील हनुमानपाडा यांच्याकडून सर्वेश पाटील यांनी जर या मॅच मध्ये 3 झेल पकडल्या तर 500 रुपयाचा पारितोषिक आमच्याकडे जमा झालेला आहे. तर 3 झेल पकडावे लागतील आणि 500 रुपयाचं पारितोषिक पटकावावं लागेल सर्वेश या क्षेत्ररक्षकाला. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहणार आहोत साहिल आणि फलंदाजी मार्कवर फलंदाज असणार आहे आदेश. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना त्याच पद्धतीची पाहतोय. ज्या पद्धतीची क्षेत्ररक्षणाची रचना लेफ्टीसाठी होती तशाच पद्धतीची काऊ कॉर्नरच्या दिशेने डीप मध्ये एक क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू फेकण्यात येईल. सुरेख चेंडू गुडलेन स्पॉटला पीच झाल्यानंतर सरळ शरीराचा वेध घेतो. या ठिकाणी सेकंड स्लिप मध्ये चेंडू पकडला जातोय. निर्धाव चेंडूची या ठिकाणी निर्धाव चेंडू या ठिकाणी जातोय. धावपटलावर धावसंख्या 1 गड्याच्या मोबदल्यात 1 अशी धावसंख्या पाहतोय. सुरेख गोलंदाजी अक्षरशः म्हणावा लागेल. सतीश पाटील असेल, प्रीतम पाटील असेल, प्रफुल्ल पाटील असेल, नवोदित खेळाडूंना कशी तयार केलेले आहेत या ओल्ड टॅलेंटने, तर पूर्ण क्रेडिट या ओल्ड टॅलेंटला द्यावं लागेल. सुरेख चेंडू, सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. सर्वेश यांच्या माध्यमातून आपण होताना पाहतोय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर रावे संघाची धावफलकावर धावसंख्या अर्जित होते. एक सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. प्रति षटक 11.5च्या सरासरीने चालवावं लागेल. हनुमानपाडा रावे या संघाला. आता कोण बॉलर कोण आले? गोलंदाजी मार्कवर असणार आहे कुणाल. नवोदित सर्व खेळाडू आपण पाहतो. यंग टॅलेंट हनुमानपाडा संघाच्या बाजूने दिसतोय. फक्त जर आपण पाहिलं तर जगदीश पाटील, प्रफुल्ल पाटील हे जरा अनुभवाची तिजोरी आहे त्यांच्या संघाकडे, ती मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. कारण क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना, किती धावसंख्या किती ओव्हरमध्ये पाहिजे, त्यावेळी कोणता गोलंदाज काढायचा, यासाठी फक्त हे 2 क्षेत्ररक्षक आपण मैदानावर पाहू. अन्यथा पूर्ण यंग टॅलेंट आपण मैदानावर पाहतोय. या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असणार आहे कुणाल आणि फलंदाजी मार्कवर फलंदाज रोहन. रोहन हा एक हार्ड हिटर फलंदाज आहे. मी सांगितलेलं आहे, जेव्हापर्यंत त्यांच्या बॅट मधून एखादा मोठा फटका येत नाही तेव्हापर्यंत त्यांना स्टार्टर या ठिकाणी मिळणार नाही. स्टार्टर एकदा मिळाला की गाडी अशी ही धावणार मैदानावर की सामना एकतर्फी
करून सोडणार. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. सर्वेश चेंडूला फील्ड करेल तोवर एक धावसंख्या सहजगत्या प्राप्त करतोय. एक धावेने धावफलक पुढे जाईल. एक धावसंख्येने ही धावसंख्या पूर्ण करू शकत नाही रावे हा संघ. मोठे फटके खेळावे लागतील रावे संघाच्या या दोन्ही फलंदाजांना. कुठेतरी बॅकफुटवर न्यावं लागेल हनुमानपाडा हा संघाला, नाहीतर जोरदार प्रहार करावे लागतील. काहीशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना व्यवस्थितरित्या या ठिकाणी झाली नव्हती. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज कुणाल आणि फलंदाजी मार्कवर फलंदाज आदेश. सुरेख चेंडू ऑफस्टिकला पकडून फेकलेला चेंडू वाईट मिळेल या अपेक्षेने सोडलेला हा चेंडू. आदेश या फलंदाजाने निर्धाव चेंडूच्या ठिकाणी सांगता होते. धावफलक तिथे स्थिरावते. दोन या धावसंख्येवर सुरेख गोलंदाजी अद्यापपर्यंत आपण हनुमानपाडा संघाकडून पाहिली, परंतु हा गचाल चेंडू म्हणावा लागेल आणि आपल्या मधली गुणवत्ता सिद्ध करतोय. फलंदाज आदेश चेंडूला भिडकावतोय. सरळ 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 सीमारेषा पार षटकार. षटकाराने धावफलक पुढे जाईल आणि धाव पटलावर धावसंख्या जाऊन पोचेल 8. सुरेख फटका म्हणावा लागेल. राडार मध्ये दिलेला हा फटका होता. चेंडूला स्वीप केलं. चेंडू सरळ मिड विकेटच्या दिशेने सीमारेषा पार झाला. 3 चेंडूंचा अद्यापर्यंत खेळ झालेला आहे आणि धाव पटलावर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 8. एका विकेटसाठी कुणाल या गोलंदाजाला 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. प्रीतम पाटील हनुमानपाडा यांच्याकडून एका विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी असणार आहे. सुरेख चेंडू, मागचा चेंडू जो फेकला होता तो लेग स्टिकला फेकला होता, त्याचा पुरेपूर समाचार घेतला होता फलंदाज आदेश याने, परंतु आत्ताचा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेरून जाणारा होता. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावला. निर्धाव चेंडूच्या ठिकाणी सांगता झाली. धाव फलक तिथेच स्थिरावतोय 8 या धाव संख्येवर. या षटकातील 2 चेंडूंचा अद्यापपर्यंत खेळ बाकी आहे. 2 चेंडू मागे किती धावसंख्या जमवू शकतोय फलंदाज आदेश. सुरेख चेंडू, परंतु दिशा भरकटतोय. पंतांच्या माध्यमातून हा चेंडू वाईड घोषित करण्यात येतोय. एक्स्ट्रा धावेची भर पडेल. एक्स्ट्रा धावेने धावफलक पुढे जाईल. धाव पटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 9 अशी. निश्चितच या ठिकाणी क्वालिफाय पंच आहेत आपले प्रीतम पाटील आणि प्रशांत बांदोडेकर. सुरेख चेंडू, पुन्हा एकदा पंचांच्या माध्यमातून हा चेंडू वाईड घोषित केला जातोय. काहीशी दिशा भरकटतोय गोलंदाज. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईड फेकतोय. काहीसा प्रेशर आलेला असेल. गोलंदाज कुणाल याच्यावर एक्स्ट्रा धावेची भर करतोय रावे संघाच्या बाजूने. सुरेख चेंडू, वेगवान चेंडू, आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न होतोय फलंदाज आदेशांच्या माध्यमातून. आदेश यांना सुवर्ण संधी. बॅक टू बॅक 2 छक्के मारले तर त्यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कलव्याच्या प्रेक्षकांकडून आलेले नाव गुलदस्त्यात आहे. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 11. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 11. या षटकामध्ये जर आपण पाहिला तर 10 धावसंख्येची लयलूट केली गोलंदाज कुणाल याने, परंतु चांगला कमबॅक मानावा लागेल. कारण पहिला चेंडू 1 धावसंख्या खर्च केली होती, दुसरा चेंडू डॉट होता, परंतु तिसऱ्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर लगातार 2 चेंडू वाईड फेकले होते गोलंदाज कुणाल याने, परंतु शेवटचा चेंडूवर 1 धावसंख्या खर्च करत कायसा कमबॅक केलं गोलंदाज कुणाल याने. आणि गोलंदाजी मार्कवर असणार आहे एक अनुभवाची तिजोरी म्हणावी लागेल, ज्याच्याकडे प्रदीर्घ अनुभव क्रिकेटचा असणारा
जगदीश पाटील या ठिकाणी आपण मैदानावर पाहतोय. गोलंदाजी मार्कवर असणार आहे आणि फलंदाजी मार्कवर तोच फलंदाज आदेश, ज्याच्या बॅट मधून एक बिग हिट मागच्या ओव्हरमध्ये आपण पाहिला होता. त्यात बिग हिटची अपेक्षा असेल रावी संघाला. या ठिकाणी सातत्य राखावं लागेल आदेश या फलंदाजाला आणि गोलंदाजीमध्ये देखील सातत्य राखावं लागेल जगदीश या गोलंदाजाला. कारण मागचे ओव्हर जर आपण पाहिले तर सुरेख पद्धतीचे फेकले गेले. मग तो कुणाला असेल आणि साहिल. जगदीश सुरेख चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला भिडकावतोय, चेंडू जातोय सरळ 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 सीमारेषा पार. षटकार, षटकाराने धावफलक पुढे जाईल. धाव पटलावर धाव संख्या जाऊन पोहोचेल 17. आता कोणाला मिळेल या मॅचचा खतरा, कारण धाव संख्या झालेली आहे 17. पहिल्या चेंडूवर बिग हिट आलाय गोलंदाज जगदीश यांच्या. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, परंतु त्या चेंडूला खोदून काढलाय फलंदाज आदेश याने आणि चेंडूला सरळ काऊ कॉर्नरच्या दिशेने खेळून काढलं. चेंडू गेला सरळ सीमारेषा पार. षटकार. पुढे चेंडू पाहणार आहोत काय घडतो या चेंडूवर. दांड्या उद्ध्वस्त केल्या जातात, फर्निचर डिस्ट्रॉय होतो या ठिकाणी. आदेश या फलंदाजाचं बॅक टू पेव्हलियन. दोन षटकार मारल्यानंतर माघारी परततोय आदेश हा फलंदाज. वैयक्तिक 12 धावसंख्येची खेळी करून कारण पहिल्या चेंडूवर षटकार बसल्यानंतर निश्चितच प्रेशर मध्ये असतो गोलंदाज, परंतु या ठिकाणी पूर्ण प्रेशर फलंदाजावर टाकलं गोलंदाज जगदीश याने. आपल्या अनुभवाचा पुरेपूर 10 चेंडू आणि 18 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 10 चेंडू आणि 18 धावसंख्या करावी लागेल रावी या संघाला हा सामना विजयशीर प्राप्त करण्यासाठी. काउंट करला पाहिजे आपण. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण पहिल्या चेंडूवर षटकार खाला होता जगदीश पाटील याने, परंतु नंतरच्या चेंडूवर कमबॅक केलं. अद्याप परत या षटकातील 4 चेंडू आहेत. 4 चेंडू कशा पद्धतीने फेकतोय, कशा पद्धतीने फेस करेल फलंदाज हर्षल. सुरेख लोवर फुलटॉच पद्धतीचा चेंडू होता. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न झाला होता, ताकदीचा पुरेपूर वापर करण्याचा देखील प्रयत्न झाला होता, परंतु ताकद महत्वाची नाही तर बॅटवर बॉल येणं महत्वाचं आहे. ताकद एक्झिक्यूट केली होती, परंतु चेंडू बॅटवर न येता सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावला. या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होते. आता समीकरण येऊन ठेवलंय 9 चेंडू आणि 18 धावा. प्रति चेंडू मागे 2च्या सरासरीने चालावं लागेल रावी या संघाला. 12चा अवरेज असेल प्रति चेंडू मागे. सुरेख चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज झेल ड्रॉप करतोय. निश्चितच हा झेल किती महागात पडतोय गोलंदाज जगदीश यांना, की आपल्या संघासाठी हा झेल माग ठरू शकतोय. सिंपलचा झेल होता, स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये पुष्कळचा वेल देखील त्यांच्याकडे होता, परंतु झेल ड्रॉप होतो या ठिकाणी आणि 1 धावसंख्येची भर पडते आणि धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचते 18. या षटकातील पुढील चेंडू, सुरेख चेंडू टोलवला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. सर्वेश चेंडूला फील्ड करेल तोवर 1 धावसंख्या सहजगत्या प्राप्त करेल. 1 धावसंख्येने काही बिघडणार नाही हनुमानपाडा संघाचा, कारण धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचते 19. अद्याप पर्यंत
7 चेंडू आणि 16 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 7 चेंडू आणि 16 धावसंख्या, हा चेंडू महत्वाचा ठरणार आहे हनुमानपाडा संघासाठी. तसाच रावे संघासाठी जर बिग हिट आला तर रावे संघ विजयाच्या छायेकडे वाटचाल करू शकतो. सुरेख चेंडू आणि रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. फलंदाज हर्षल, सुरेख यष्टीरक्षण म्हणावं लागेल. यष्टीरक्षक सागर यांच्या माध्यमातून आपण मैदानावर पाहतोय. काय चपलाई पाहिली, चेंडू हातात विसावल्यानंतर सरळ यष्ट्या त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आल्या सागर यांच्या माध्यमातून. आणि मला वाटत होतं की हर्षल यांना जीवदान मिळाल्यानंतर काहीच कमबॅक करेल हा फलंदाज, परंतु बॅक टू पेव्हिलियन येतोय हर्षल. आता 6 चेंडू आणि 16 धावसंख्येची आवश्यकता असेल आणि संकेत आणि रोहन यासारखी जोडी मैदानात अद्यापपर्यंत आपण रावे संघाच्या बाजूने पाहणार आहोत. कारण मी हा क्रिकेटचा सामना चालू होण्याच्या अगोदर या 2 फलंदाजांची नावं घेतली होती, संकेत आणि रोहन. ते अद्यापपर्यंत मैदानात आहे. म्हणजे जेव्हापर्यंत रोहन आणि संकेत मैदानात आहेत तेव्हापर्यंत रावे संघाच्या आशा प्रलंबित असणार आहेत. या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर असणार आहे गोलंदाज कल्पेश. आरपीएल मध्ये या गोलंदाजाची मी गोलंदाजी पाहिली होती. सुशांत मोकल याच्या संघातून हा प्रतिनिधित्व करत होता कल्पेश. हा निश्चितच एक एनर्जी घेऊन उतरलेला हा संघ आहे. हा हनुमानपाडा एक ऊर्जा निर्माण झालेला हा संघ आहे. आपल्यामधली गुणकौशल्य सर्व पणाला लावत आहेत. या ठिकाणी क्षेत्ररक्षण असेल, गोलंदाजी असेल, सुरेख पद्धतीची होताना पाहतोय. परंतु फलंदाजी मागे कुठेतरी माघारी पडतोय रावा हा संघ. परंतु अद्यापपर्यंत काही बिघडले नाही. 6 चेंडू आणि 16 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. सुरेख चेंडू, राडार मध्ये चेंडू होता परंतु शॉट मिस होतो. या ठिकाणी बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाही. चेंडू सरळ शरीराचा वेध घेतोय. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होते. धाव फलक तिथे स्थिरावतोय 18 या धावसंख्येवर, 19 या धावसंख्येवर. रोहन यांच्या राडार मध्ये चेंडू पडला रे पडला की समजा चेंडू सीमारेषा पार होणार, कारण एवढी शक्ती या फलंदाजाच्या मनगटामध्ये आपण पाहूच. सुरेख चेंडू टोलवलाय. सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. जर आपण फिटनेस पाहिला जगदीश पाटील यांचा 40 अबाव त्यांचा एज असेल तरी पण आपल्यामधली जी गुणवत्ता आहे, क्षेत्ररक्षणाची जी चपलता आहे ती मैदानावर दाखवताना आपण पाहतोय. या ठिकाणी जगदीशांच्या माध्यमातून 4 चेंडू आणि धावसंख्या 16 जमवावी लागेल रावे संघाला. समीकरण अवघड होत चाललेलं आहे रावे संघासाठी. चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने खेळून काढतोय. क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल तोवर दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील सहजगत्या प्राप्त होते. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 21. अद्यापपर्यंत 3 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. 3 चेंडू आणि 14 धावसंख्या. अक्षय सर म्हणतात आपण धावा किती काढल्या हे महत्वाचं नाही, आता आपल्याला धावा किती काढायच्या आहेत हे महत्वाचं आहे. हा कॅल्क्युलेशन डोक्यात ठेवून खेळावं लागेल रोहन या फलंदाजाला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असणार आहे कल्पेश. लोवर फुलटॉस चेंडू होता. जोरदार प्रहार केला जातोय. एकाच धावसंख्येवर समाधान मानावं लागेल. या ठिकाणी कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम राहिला आहे आणि तो नियम कायम असणार आहे. आता समीकरण आले 2 चेंडू आणि 13 धावसंख्या. या ठिकाणी चुकी आणि चुकी फक्त आणि फक्त गोलंदाज करू शकतो, अन्यथा सामना पूर्णपणे हनुमानपाडा या संघाच्या बाजूने या ठिकाणी झुकलेलं आहे. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत काय घडेल काय बिघडेल हे सांगणं निश्चितच कठीण असतं.
सुरेख चेंडू, सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली प्रत्येक गोलंदाजाच्या माध्यमातून. आता समीकरण आलं एक चेंडू आणि 12 धावसंख्या. असा कोणताही फटका नाही की त्या फटक्यावर 12 धावसंख्या येऊ शकते. मी म्हटलं होतं मागच्या देखील चेंडूच्या अगोदर की चुकी करू शकतो तो, फक्त गोलंदाज चुकी करू शकतो, परंतु या ठिकाणी सुरेख चेंडू फेकलाय. शेवटचा गोड देखील चांगला केलाय गोलंदाज कल्पेश याने आणि या ठिकाणी रावेर संघाला पराजित व्हावं लागतं. हनुमानपाडा हा संघ या ठिकाणी विजयश्री प्राप्त करतोय. पराजित तसेच विजयी दोन्ही संघांचे